मराठ्यांच्या इतिहासात एक अशी शौर्यगाथा आहे जी निष्ठा आणि बलिदानाने अजरामर झाली. त्या काळात स्वराज्य किती महत्त्वाचं होतं हे कवी भूषणांच्या शब्दांतून स्पष्ट होतं. बाजी प्रभू देशपांडे महाराजांपेक्षा 15 वर्षांनी मोठे असलेले एक महान योद्धे. जुने वैर विसरून त्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य महाराजांना समर्पित केलं. 1660 साली महाराज पन्हाळगडावर अडकले आणि स्वराज्यावर एक मोठं संकट कोसळलं. आदिलशाहीच्या सिद्दी जोहरने 40,000च्या सैन्यानिशी पन्हाळ्याला वेढा घातला होता. म्हणजे संकट एक नाही तर दुहेरी होतं. आदिलशाही आणि मुघल दोन्ही बाजूनी चालून आले होते. कित्येक महिने वेढा कायम होता, रसद तुटली होती. आता निसटण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आणि मग एक धाडसी योजना आखली गेली. चला, ती योजना काय होती ते पाहूया. शिवा काशेद, जे हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे, त्यांनी प्रतिरूप बनून बलिदान दिलं. शिवा काशीच्या बलिदानाने महाराजांना वेळ मिळाला, पण फसवणूक कळताच शत्रू पुन्हा पाठलागावर होता. इथेच महाराजांनी फौज विभागली आणि बाजी प्रभूंनी घोडखिंडीत अंतिम लढाईची तयारी केली. ही लढाई खरंच अशक्य होती. फक्त 300 मावळे 10,000 सैन्यासमोर उभे टाकले होते. बाजी प्रभूंनी महाराजांना वचन दिलं होतं, जोवर तोफांचा आवाज येणार नाही तोवर खिंड लढवू. ती रक्तरंजित लढाई तब्बल 5 तास चालली. एक भीषण अविस्मरणीय संघर्ष. अखेर विशाळगडावरून तोफांचे 3 आवाज आले. महाराज पोचले होते आणि मगच बाजींनी देह ठेवला. महाराजांनी त्या घोडखिंडीचं नाव पावनखिंड ठेवलं. बाजींच्या बलिदानाने ती पावन झाली होती. म्हणजे बघा, जरी लढाईत मावळे हरले तरी स्वराज्य जिंकलं. हा होता खरा विजय. पावनखिंडीचा हा वारसा आजही जिवंत आहे. तो प्रत्येक स्तरावरच्या त्यागाचा सन्मान करतो. याचं उत्तर आहे धैर्य, निष्ठा आणि निस्वार्थ बलिदान. पावनखिंडीची कथा हेच सांगते.